भिक्खू संघाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष, या महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख माननीय वंदनीय पयाबोधी थेरो, सर्व भिक्खू संघांना वंदन करतो. ढवळे सराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कवी संमेलन व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी महिला मंडळ आणि सप्तरंगी साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये अक्षरोदय साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र रत्न वाघमारे, सुंदर असं संचलन करणारे माझे मित्र रणजित गुणाकर सर, आणि ज्यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत ते माझे मित्र प्रज्ञाधर ढवळे सर. 100 नंबरी म्हणावं का 100 नंबर म्हणा, भांतेजींनी उल्लेख केला की 100 नंबर. हा कारखाना सुरू करण्याचं उद्दिष्ट खरं पाहिलं तर आंबेडकरी समाजाच्या मध्ये उद्योजक फार कमी आहेत म्हणते. आणि हा जो काही कारखाना आहे, हा कारखाना ज्याला घर नाही त्याला घर उभं करून देण्याचं मुख्य उद्दिष्ट त्यांनी आहे. पैसा कमवणे हा उद्दिष्ट नाही. ज्यांची घरं मातीची आणि दगडाची होती ती स्लॅबची कशी होतील, आणि त्या घराच्या मध्ये आपला 100 नंबर कसा जाईल, आंबेडकरी चळवळ कशी जाईल, आंबेडकरी समाजातील एखादा उद्योजक त्या घराच्या मध्ये किती समाधान राहील, हा मुख्य उद्देश या कारखान्याचा आहे. बंधूंनो, एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आपण साजरा करतो, उद्देश काय असतो? बाळ जन्मल्याच्या नंतर अतिशय आनंद होतो आणि 1 वर्ष झालं की त्याचा वाढदिवस त्याचे आई वडील करतात. आणि त्याचा वाढदिवस आई वडील साजरे करत असताना त्याचे आई वडील नातलगाला बोलवतात, विशेषतः लहान लहान मुलाला बोलवतात. पहिला वाढदिवस असतो त्यावेळी त्या बाळाला काहीच कळत नाही. त्याच्या अंगावरचे नवीन नवीन कपडे घातल्याच्या नंतर त्याची गरमी, आणि ते सारखं रडायला लागतं. आणि आपल्याला वाटतं की हे बाळ का रडायला लागलं. इतराला आनंद होतो, बाळाला आनंद होत नाही 1 वर्षाचा असलेल्या. पण ज्यावेळी त्याचा 5वा वाढदिवस होतो त्यावेळी त्याला कळायला लागतं की आपला वाढदिवस व्हायला लागला आणि आपण काहीतरी वेगळे आहोत. त्याच्या अंगावरचं शर्ट असेल, जो काही युनिफॉर्म असेल त्याच्या वस्तू पाहून त्याला आपण काहीतरी वेगळे आहोत असं त्यावेळी वाटतं. जसं वय वाढतं तसं वाढदिवस पण सुद्धा वाढत जातो. आणि ज्यावेळी आता हा वाढदिवस किती आहे ते मला सर विचारायचं आहे. वाढदिवस किती आहे? इथला 5वा, इथला वाढदिवस 5वा आहे. 6वा असेल, 5वा असेल किंवा 6वा असेल. हा वाढदिवस सर स्वतः करत नाहीत असं मला वाटतं. पहिला वाढदिवस आई वडील करतात बंदेजी, आणि नंतर आपण वाढदिवस करतो. आणि आपण हा वाढदिवस का करतो? जो समाजासाठी रात्रंदिवस, कुटुंबासाठी, आपल्या पत्नीसाठी, मुलाबाळासाठी कुणी आपलं जीवन समर्पित करतो. पण समाजासाठी एखादा समीक्षक महाराष्ट्राच्या मध्ये कुणाची भाडभीड न ठेवता, मग तो कुणीही असो, कितीही मोठा साहित्यिक असेल, राजकारणी असेल, त्याची पर्वा न करता जो आपली लेखणी बाबासाहेबांच्या लेखणीप्रमाणे जो धारदारपणे लिहिण्याचं काम करतो, त्या व्यक्तीचा वाढदिवस माझ्यासारख्या सेवानिवृत्त व्यक्तीला पण सुद्धा अंतःकरणातून करावा असं वाटतं. ही प्रेरणा काय मिळते आणि कुठून येते? बाबासाहेब नेहमीच म्हणायचे, मला स्वाभिमानी माणसं पाहिजे. हजारो माणसाची मला आवश्यकता नाही. मग त्याला उपमा काय दिलेली आहे बाबासाहेबांनी?
100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा तुम्ही एक दिवस वाघ बनून जगा. आम्ही वाघाची औलाद आहोत. आम्ही वाघाचा आम्हाला वंश आहे आणि हा बाबासाहेबांना आम्हाला दिला आहे. ते काम करणारे प्रज्ञाधर ढवळे आहे. मग ते 100 नंबरी वीट कारखान्यावर असतील किंवा 100 काव्य पौर्णिमा सतत चालू करणारे असतील. गणतेची 100 काव्य पौर्णिमा करणारे कुठे विविध क्षेत्राच्या मध्ये जाऊन, अहो स्मशानभूमीच्या मध्ये कुठे काव्य पौर्णिमा, कुठं तुरुंगाच्या मध्ये जाऊन कुठं काव्य पौर्णिमा. कल्पनाच असेल. समीक्षकाला एक खरपकता असते पहा, त्यांना सुचत असतं पहा. उद्या 6 तारखेला पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार उद्या 6 तारखेला कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आहे. हे बाळासाहेबाला सुचतं आणि आम्ही खरे बाळासाहेबाचे अनुयायी. आमच्या मनामध्ये एक 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 विचार येतो आणि तोच विचार ढोळे सर मग आपल्या लेखणीतून मांडत असतात. मग त्याचे विविध पेपर असतील, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, या प्रत्येक सोशल मीडियावर ते सारखे लिहित असतात आणि कधीच कुणाची ते पर्वा करत नाहीत. न पर्वा करणारा व्यक्ती हाच खरा आंबेडकरवादी आणि हाच खरा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला एक साहित्यिक असू शकतो असं मला म्हणावंसं वाटतं. या ठिकाणी उद्योजकाच्या मध्ये, व्यवसायाच्या मध्ये मायाभाऊ नांदेडकर आहेत. चळवळ कशीच बंद करायची, पक्ष कोणताही असो, तुम्ही काम कुणाचं करता हे अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेबाची चळवळ विविध समाजामध्ये घेऊन जाणारे आपले या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते बाबासाहेबाचा एक लहानसा कण म्हणून ते आपलं करत असतात. मी ते नेहमीच म्हणतो, मी फार मोठा नाही, एवढा लहान आहे, एवढा लहान आहे, अनु रेणू एवढा लहान आहे. आणि या निमित्ताने या ठिकाणी जो काही कार्यक्रम होत आहे, ढवळे सरांना शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आणि आनंदाची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते. उद्या 6 तारीख आहे आणि 6 तारखेला हा जो कारखाना ज्याने निर्माण केला आणि त्याचे व्यवस्थापक जे काय आहेत ते आहेत विशालराज वाघमारे. यांच्या आई वडिलाचा उद्या हा 40वा लग्नाचा वाढदिवस आहे. तो साजरा न करता तो साजरा करत नाहीत ते. कारण पहा म्हणजे प्रेरणा कशी कुणाला कशी ऐकून मिळत असते. आता 40 वर्षे कसे संपन्न झाले कसे काही पता लागत नाही. पहा मला तर वाटत नाही 40 वर्ष झाले असतील मुलीच्या लग्नाला. आणि या 40 वर्षाच्या मध्ये त्यांचे दोन्ही मुलं, एक उद्योजक आणि दुसरा इंजिनियर, अतिशय मोठ्या पदावर आहे आणि त्यांचं काम हा पूर्णतः समाजासाठी आहे. सर आम्ही वामनदादाचा कार्यक्रम मुदखेडला घेतला होता. एक छोटीशी एक घटना सांगतो. 98ची घटना आहे का सर? ती 98ची घटना आहे. मी आणि वाघमारी साहेबच होतो त्या ठिकाणी प्रमुख मुदखेडला असताना. या पंचक्रोशीच्या मध्ये वामनदादाला 98ला 11,000चा आम्ही निधी दिला आणि वामनदादाला पाहण्यासाठी, जसं बाबासाहेबाला पाहण्यासाठी अनेक लोक यायचे, तसे वामनदादा कसे आहेत म्हणून मुदखेडला 1000 लोकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये वाघमारे सर आणि आमचा एक छोटासा एक वाटा होता. तिथे लोक एवढे समाधानी झाले की वामनदादाचे आम्हाला या ठिकाणी पाहिले. वामनदादांनी त्या ठिकाणी एक गीत लिहिलं. कोणतं गीत लिहिलं? वामनदादा हे अतिशय तल्लख बुद्धीचे. ज्या ज्या वेळी समाजावर विविध घटना होतील त्या घटनेवर ते गीत लिहायचे. विश्वसुंदरीचा बहुमान त्यावेळी ऐश्वर्या रायला मिळाला आणि ऐश्वर्याला रायला विश्वसुंदरीचा बहुमान मिळाला म्हणून सर्व भारतामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यावर वामनदादाने गीत लिहिलं, देखणी देखणी माझ्या भीमाची लेखनी. ते त्या ठिकाणी वामनदादाने गीत लिहिले आणि ते त्या ठिकाणी सादर केले. ज्या ज्या वेळी घटना घडतील त्या त्यावेळी वामनदादा हे गीताचं म्हणजे काय करायचं, प्रसारण करायचे. आणि पुन्हा एकदा मला 5 मिनिटाचा वेळ दिला म्हणून मी भंतीजीला पुढे जायचं आहे. मला वेळ दिला, माझा सन्मान केला.
याबद्दल सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. ढवळे सरांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. त्यांना शुभेच्छा देऊनच थांबत नाही. जसं त्यांचं शरीर वाढलेलं आहे, शरीर वाढावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या शरीराचं वजन कमी व्हावं आणि त्यांच्या बुद्धीची वाढ जास्तीत जास्त व्हावी. अगोदरच वाढलेली आहे, पण अजून त्यांच्या बुद्धीची वाढ व्हावी अशी मी वंदन करून बाबासाहेबाला, तथागताला, पूजनीय भंतेगणाला वंदन करतो आणि माझे लांबलेले शब्द संपवितो. जय भीम, जय शिवराय.